शिंदेच्या ऑपरेशन टायगरचे कथित फोटो व्हायरल झाले। लोकसभा अध्यक्षांसोबत फुटीर खासदारांचे हे फोटो आहेत आणि भेटीमध्ये कथित फोटो व्हायरल झालेले आहेत। श्रीकांत शिंदे, सरनाईक फुटीर खासदारांसोबत आपल्याला दिसत आहेत। तर आपण हा फोटो पाहतोय। शिंदेच्या ऑपरेशन टायगरचे हे कथित फोटो व्हायरल झालेले आहेत। लोकसभा अध्यक्ष सुद्धा आपल्याला या फोटोमध्ये दिसत आहेत आणि झी 24 तास या फोटोंची पुष्टी करत नाहीये, मात्र लोकसभा अध्यक्षांसोबतचे फुटीर खासदारांचे फोटो सध्या समोर येत आहेत। भेटीचे कथित फोटो व्हायरल झालेले आहेत। यामध्ये श्रीकांत शिंदे आणि सरनाईक सुद्धा दिसत आहेत। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत या संदर्भात जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, हे फोटो समोर आलेले आहेत, मात्र झी 24 तास याची पुष्टी करत नाहीये, काय नेमकी या संदर्भातली माहिती आहे? नक्कीच काही खासदारांचे फोटो समोर आलेले आहेत। खरं तर ऑपरेशन टायगर दिल्लीमध्ये घडत होतं तेव्हा काही भेटीगाठी होत होत्या आणि यामध्येच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या शासकीय निवासस्थानी भेट झाली असल्याची माहिती समोर आली आहे। त्या शासकीय निवासस्थानातील हे फोटो असल्याचं समोर आले। एकूणच जेव्हा 5 खासदारांनी कागदपत्रांवर सह्या केल्या तेव्हा ओम बिर्ला यांच्या शासकीय निवासस्थानी या सह्या केल्या, त्यांच्या समोर सह्या केल्या अशा प्रकारची माहिती आहे। त्यात त्यांच्या शासकीय निवासस्थानातील गार्डनमध्ये हे 5 खासदार उपस्थित असल्याचं पाहायला मिळतात। एकूण पहाटेच्या वेळी हे 5 खासदार सोबत श्रीकांत शिंदे सुद्धा होते, मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा होते। या पूर्ण प्रक्रियेमध्ये ओम बिर्ला यांच्याकडून जी संविधानिक माहिती आणि पुढील प्रक्रिया काय आहे हे माहिती जाणून घेताना आपल्याला त्या ठिकाणी प्रताप सरनाईक आणि श्रीकांत शिंदे ओम बिर्ला यांच्यासोबत गप्पा मारताना पाहायला मिळतात। त्यामुळे ऑपरेशन टायगरमध्ये सकाळच्या सत्रामध्ये एकूण पहाटेमध्ये ज्या घडामोडी घडत होत्या ओम बिर्ला यांच्या शासकीय निवासस्थानी त्या कथित होत्या, त्या सांगितल्या जात होत्या, मात्र त्यांच्या शासकीय निवासस्थानातील हे फोटो समोर आल्यामुळे एकूणच या चर्चांवरती आता कुठेतरी एकूण फुलस्टॉप लागलेला पाहायला मिळतो आणि ह्या सत्य चर्चा असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे 5 खासदारांचा फोटो यामध्ये पाहायला मिळतोय। यामध्ये ओमराजे का नाहीत असा एक सवाल आहे, कारण ओमराजे हे तात्काळ दिल्लीला गेले, त्या ठिकाणी सही केली आणि तात्काळ पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना झाले, अशा प्रकारे तो घटनाक्रम होता। त्यामुळे यामध्ये ओम बिर्ला नाहीत, ओम बिर्ला यांच्यासोबत या ठिकाणी ओमराजे निंबाळकर नाहीत असं एकंदरीत पाहायला मिळतंय। मात्र हे फोटो आता समोर आलेले आहेत, आणखी काही फोटो समोर येण्याची सुद्धा शक्यता आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे।